मला जरा अपूर्ण वाटते. काय अपूर्ण आहे? वेट. आता झाली शिवा आणि शक्तीच्या प्रेमाची पहिल्या होळीची पहिली रांगोळी. आपले प्रमुख अतिथी म्हणजे चीफ गेस्ट आपले प्रिन्स सरकार आणि भद्रावती मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. तेव्हा आपण आता स्लॅपिंग करून त्यांचं जोरदार स्वागत करूया. स्लॅपिंग स्लॅपिंग. तुला क्लॅपिंग बोलायचंय का? स्लॅपिंग म्हणजे कानाखाली मारणे. हा, दाखवू दाखवू स्लॅपिंग आणि क्लॅपिंग मधला फरक दाखवू. दॅट इज दॅट ब्रो. हा तर गाईज, इथे सजलाय होळीचा थाट. इथे सजलाय होळीचा थाट. प्रमुख पाहुणे आलेत, करूया टाळ्यांचा गडगडा. मस्त रे राव. कोण? मी बोलू? कोर्स ऑफ. थँक्यू. तर होळीच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले रहिवाशांचे मी प्रिन्स निखारगे मनापासून स्वागत करतो. आज होळी आहे, उद्या धुलवड. सालाबाद प्रमाणे यंदाही होळीचा सण जोमाने साजरा करूया काय? आणि हो, सगळ्यांनी होळीचा सण जोरदार साजरा करायचा आहे. लक्षात राहायला पाहिजे काय शिवा? हो हो सरकार. बरं, अजून एक खूप महत्वाचं आहे. आपल्या सोबत यावर्षी एक नवीन सुंदर चेहरा उपस्थित आहे. शक्ती. टाळ्या. बरं, या शहरातील तिची पहिली होळी आहे. आयुष्यभर तिच्या लक्षात राहिली पाहिजे ही होळी, अशी साजरी करूया काय शिवा? हो सरकार. हा, बरं, आजचा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना? उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला शिवा सांगेल. सरकार आपण बोल रे. अहो ना, आपल्याला बोल बोल. पंचक्रोशीत ज्याची हवा तो आपला शिवा आपल्या समोर भाषण सादर करणार आहे. टाळ्या. अरे बोल, बोल. आपल्याला काय एवढं भारी बोलता येत नाही सरकारांसारखं, पण ट्राय करतो. मी आहे ना. बोल. आपण गडबडून जातो एवढं सगळं. थोडं इथे राहून बोल. हा, सॉरी.
आपण गडबडून जातो असं सगळ्यांसमोर बोलायचं म्हटलं तर. पण आता सरकारने आग्रह केलाच आहे म्हणून आपण जरा बोलायला ट्राय करतो, तर जरा समजून घ्या काय. तर उद्या आहे धुळवड, म्हणजेच धुलीवंदन, रंगाचा सण. तर आपण आपल्या स्वतःच्या हाताने सालाबाद प्रमाणे या पण वर्षी तुमच्या सगळ्यांसाठी थंडाई बनवणार आहे. बजा आणि हा फक्त थंडाईच नाही बनवणार आहे, आपण आपल्या स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी जेवण पण बनवणार आहे. अरे डबल बजाव. तर उद्या दुपारी कोणाच्या पण घरी चूल नाही भेटणार, आत्ताच सांगून ठेवतो. सगळ्यांनी इथे यायचं, धमाल मस्ती करायची, मस्त थंडाई प्यायची, जेवायचं आणि मग आपापल्या घरी जायचं. काय अरे डबल बजाव. वा वा शिवा, शाबास. नाही म्हणजे तुझ्या हातची थंडाई प्यायला मी वर्षभर थांबतो. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि कधी मी तुझ्या हातची थंडाई पितोय असं झालंय मला. हो ना भद्रा? हो ना, थंडाई एकदम छान झाली पाहिजे. तुझ्या सरकारांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अहो वहिनी साहेब, होणार ना एकदम 100%. बघा ना तुम्ही काय होते थंड उद्या. भद्रा, एकंदरीत शिवाचा उत्साह बघून मला असं वाटतं उद्याची थंडाई जोरदार एकदम जबरदस्त होणार आहे. हो ना? अजून एक राहिलं ते. अरे सालाबाद प्रमाणे या पण वर्षी थंडाईच्या पहिल्या ग्लासाचा मान आपल्या सरकारांचाच असणार आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुमचं चालू द्या, झालं की आम्हाला बोलवा, आम्ही आतच आहेत. तर जनता, व्हॉट आय एम स्पीकिंग. आता आलेली आहे होळी. वेटिंग लगेच पेटविंग होळी. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. मजा. चला, आपलं अर्ध काम तर झाले. दाखव लवकर. बस हे बघा. हा, ये बात. चला, गुन्हा घडण्याआधीच आपल्या हाती पुरावा लागलेला आहे. कोरोना, हा? थंडाई कोणी बनवली? शिवाने. माणसं कशी मेली? थंडाईने. थंडाईत काय होतं?